ही आमच्या कबाटमध्ये छोटी छोटी मांजरांची पिल्लं आहेत आणि ही फक्त 3 डेजची आहेत। आमच्या मांजरीने त्यांना जन्म दिला आहे। आता मांजर एक पिल्लू घेऊन कुठेतरी गेलेली आहे आणि ही दोन्ही पिल्लं फक्त इथे आहेत। एक पिल्लू घेऊन ती कुठेतरी गेलेली आहे आणि असं म्हणतात की मांजरांचा जन्म झाल्यानंतर मांजर त्या पिल्लांना 7 घरी फिरवते आणि 7 ठिकाणी फिरवते। तर 7 ठिकाणी फिरवल्यानंतरच ती आपलं स्थान वेगळं बनवते। एकाच ठिकाणी कधीच मांजर आपल्या पिल्लांना ठेवत नाही। तर ही क्यूटशी पिल्लं आहेत, तुम्ही पाहू शकता किती क्यूट आहेत। बघा आता आपण बघूया। ए माऊ बघू कुठे आमची माऊ, कुठे माऊ, ए माऊ कुठे आमची माऊ। हे बघा किती सुंदरशी पिल्लं आहेत, इवलीशी पिल्लं आहेत आणि इवलीशी पिल्लं बघा माणसाची पिल्लं लगेच चालत नाही, मात्र ही प्राण्यांची पिल्लं लगेच चालू लागतात। ही सेल्फ डिफेन्स त्यांना माहीत असतो आणि लगेच ती पोटातूनच शिकून आलेली असतात। देवाची करणी ही वेगळीच असते। माणसांना सांभाळायला सगळेच असतात, माणसाच्या पिल्लांना सांभाळायला, मात्र प्राण्यांच्या पिल्लांना स्वतःहूनच जगावं लागतं। थोडेसे काळच ते आपल्या माताशी संबंधित, म्हणजे माता त्यांचं संगोपन करते, त्यानंतर ते मात्र स्वतःच संगोपन करू लागतात। तर तुम्ही पाहू शकता ही अशी क्यूटशी मांजरांची पिल्लं आहेत आमच्या कबर्डमध्ये आणि तिने आणलेले आहेत। पहिल्यांदा ती माझ्या मामाकडे त्यांच्या कपाटामध्ये झालेला त्यांचा जन्म आणि तिने फिरून आता हे सेकंड आमच्या घरी आणलेले आहेत। आता पण पाहूया, मांजरीकडे जाऊया। हे दुसरं पिल्लू आहे आणि तुम्ही पाहू शकता मांजर आता तिच्या पिल्लांना घेऊन हे आमच्या मामाकडल्या स्टोर रूम मध्ये आलेले आहे। हे मामाकडल्या स्टोर रूमचं जुनं कपाट आहे, तिथे मांजरीने आपलं आता हे 3rd स्थान ग्रहण केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे स्टोर रूम मध्ये। आणि ही आमची माऊ आहे। हॅलो माऊ, कशी आहेस तू? आणि तिची 3 पिल्लं आहेत सुंदरशी। माऊला भीती वाटत आहे, माऊला असं वाटते की आपण काही करत आहोत, पण आपण तसं काहीच नाही करत आहोत। तिचे पिल्लांना काहीच हार्म नाही करत आहेत आणि तिची केअर करत आहोत आपण। अशी सुंदरशी पिल्लं ती इथे सेफ राहील म्हणून इथे मामांनी आमच्या पिल्लं त्या कपाटमधून आणलेली सेफ आणि इथेच ठेवली तिच्या। पहिल्यांदाही ती पिल्लांचा जन्म याच ठिकाणी झाला होता, तिने या ठिकाणीच आपल्या पिल्लांना जन्म दिला होता। आणि तुम्ही पाहू शकता ते 3rd वाला पिल्लू किती सुंदरसा आहे, तुम्ही पाहू शकता किती क्यूट आहे। असे 3 आमच्या मांजरीने पिल्लांना जन्म दिलेला आहे आणि आता तिची पिल्लं जी आहेत ती आपल्या मम्मीचं दूध पित आहेत आणि एक पिल्लू वेगळे आलेलं आहे, ते पण तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे। अतिशय क्यूटचं आहे पिल्लू आणि तिन्ही पिल्लांचा रंग वेगवेगळा आहे। तुम्ही पाहू शकता एका पिल्लाचा रंग असा गोल्डन कलर टाईप आहे, तर दुसऱ्या पिल्लाचा असा मल्टी कलर त्याच्या आईसारखा आहे आणि तिसरं पिल्लू जरासं वेगळं म्हणजे ग्रे कलर, राखाडी कलर सारखं आहे आणि तिन्ही पिल्लं वेगवेगळी दिसत आणि अतिशय क्यूटची गोंजिरी आहे। आणि आमची माऊही तशीच क्यूट आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे आमची माऊ आणि ती साफ सुथरी असते, तिला असं घाण वगैरे आवडत नाही। माऊ आमची एकदम क्यूटशी आहे। तर तुमच्याकडे पण आहे का अशी म्याव? तर आणि तुमच्याकडे पण आहेत का अशी पिल्लं? तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या मांजरीचे आणि तिच्या पिल्लांचे गोड फोटो कमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्ही पाहू तुमची माऊ कशी आहे। तर तुमचा सर्वांचा आजचा दिवस शुभ जाओ। जय सद्गुरू, नमस्ते, बाय बाय।